नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण MBBS डेंटल BSc नर्सिंगसाठी रजिस्ट्रेशन फी किती आहे ती आपल्याला बघायचं आहे. पहिलं आपण डीम युनिव्हर्सिटीसाठी बघणार आहोत. MBBS डेंटल BSc नर्सिंग यासाठी 2 टाईपच्या फीज आहेत. त्यातली एक आहे नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी, जी 5,000 रुपये आहे सर्व कॅन्डिडेटसाठी, आणि ही फी परत मिळणारी नाही. ही नॉन रिफंडेबल फी आहे. आणि दुसरी फी आहे रिफंडेबल सिक्युरिटी अमाऊंट, आणि ती आहे 2 लाख. जी रिफंडेबल सिक्युरिटी अमाऊंट आहे ती म्हणजे जो कॅन्डिडेट डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेईल त्याला पहिले 5,000 भरावे लागतील, ते नॉन रिफंडेबल आहे, प्लस 2 लाख आहे जे रिफंडेबल सिक्युरिटी अमाऊंट आहे. म्हणजे डीम युनिव्हर्सिटीमध्ये जे कॅन्डिडेट ॲडमिशन घेणार आहे त्यांना रजिस्ट्रेशनच्या वेळेला 2 लाख अधिक 5,000 रुपये फी भरावी लागेल. त्यातली 5,000 ही नॉन रिफंडेबल आहे आणि 2 लाख ही रिफंडेबल आहे. ही फी डीम युनिव्हर्सिटीसाठी आहे. आता फी आहे 15% ऑल इंडिया कोटासाठी आणि सेंट्रल इथेही 2 प्रकारच्या फी आहेत. एक नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी आणि सेकंड रिफंडेबल सिक्युरिटी अमाऊंट. तर नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी किती आहे? 1,000 रुपये. ती कोणाला आहे? जनरल कॅन्डिडेट आणि EWS कॅन्डिडेटसाठी. आणि 500 रुपये कोणाला आहे? SC ST OBC PWD कॅन्डिडेटसाठी. जी नॉन रिफंडेबल आहे ती पुन्हा मिळणार नाही. आता रिफंडेबल सिक्युरिटी अमाऊंट किती आहे? 10,000 रुपये कोणासाठी? जनरल आणि EWS कॅन्डिडेटसाठी, आणि 5,000 रुपये SC ST OBC PWD या कॅन्डिडेटसाठी. म्हणजे जनरल कॅन्डिडेटसाठी फी किती असणार आहे? 1,000 आणि 10,000, म्हणजे टोटल 11,000 रुपये रजिस्ट्रेशनच्या वेळेला फी भरावी लागेल. तर SC ST OBC PWD कॅन्डिडेटसाठी करणार आहे 500 आणि 5,000, म्हणजे 5,500 रजिस्ट्रेशनच्या वेळेला फी भरायची आहे. ही फी कोणासाठी आहे? 15% ऑल इंडिया कोटा आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी फी आहे. अशा प्रकारे 2 प्रकारच्या फी दिलेल्या आहेत. एक फी आहे नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी, जी पुन्हा मिळणार नाही, आणि एक सेकंड आहे रिफंडेबल सिक्युरिटी अमाऊंट, जी पुन्हा मिळणारी असते. हे आहे रजिस्ट्रेशन फी स्ट्रक्चर. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जर काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.